वनरक्षक म्हणजे काही फक्त ग्रॅज्युएशन झालेला हातात शस्त्र घेऊन उभा राहिलेला एक शिपाई नाहीये. तर वनरक्षक म्हणजे जंगलातलं प्रत्येक फूल, प्रत्येक कीटक, प्रत्येक प्राणी, फळझाडं, फुलझाडं आणि पक्षी यांच्याशी संवाद करणारा, त्यांचं रक्षण करणारा, त्यांना अभय देणारा इकोसिस्टमचा एक रक्षक आहे. मग आता या आगामी या ज्या वनरक्षक भरती होणार आहे यासाठी तुमच्या मनातले काय जे प्रश्न आहेत वनरक्षक भरतीच्या संदर्भात, वनरक्षक म्हणजे काय, वनरक्षकाला कुठली कुठली कामं करावे लागतात, हा सगळा जो एक ॲडव्हेंचरस प्रवास जो आहे तर तुमच्यासाठी या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. तर आता पहिला प्रश्न आहे, वनरक्षक म्हणजे काय? वनरक्षक म्हणजे जंगलांचं आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण करणारा सरकारी कर्मचारी. महाराष्ट्र फॉरेस्ट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट या अंतर्गत हे पद जे आहे तर हे पद भरती केलं जातं. पर्यावरणाचा रक्षक म्हणून यांची काय असते, ओळख असते. इकोसिस्टमचे हे काय असतात, रक्षक असतात. या पदाचं महत्व काय आहे बघा. आता पर्यावरण आणि जैवविविधता टिकवून ठेवण्याचं काम यांच्याकडून केलं जातं. या ज्या जंगलाला आगी लागतात, हे जे समाजकंटक लोक आपला अघोरी आनंद साजरा करण्यासाठी वनात जातात आणि तिथे जाऊन काही विकृत कृत्य करतात, त्यामुळे या वन्य जीवांना काय होतं की धोका निर्माण होतो. त्या धोक्यापासून त्यांना सावरणं, त्यांचं रक्षण करणं हा पर्यावरणाचा रक्षणाचा आणि जैवविविधतेचा म्हणजे जेवढे काही जंगली प्राणी आहेत त्यांचं रक्षण करणं हे आणि त्यांना टिकवून ठेवणं हे महत्त्वाचं काम असतं. वनतोड जे आहे, गावालगत जर काही जंगल असेल तर त्या गावातले लोक पाहिजे त्यावेळेस काय करतात की जंगलात जातात आणि लाकडं तोडून आणतात. वनतोड ही काय आहे, थांबवणं आहे. शिकारी, तस्करी यावरती काय नजर ठेवणं हे वनरक्षकाचं काम असतं. जंगलातली शांतता आणि शिस्त कायम राहणं हे वनरक्षकाचं मुख्य काम असतं. वनरक्षक कुठे काम करतो बघा. वनरक्षकाला जंगल झालं, अभयारण्य झालं, नॅशनल पार्क्स आहेत तर इथे त्यांना राहण्याची, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था असते आणि त्यांना तिथे नोकरी असते, फील्ड ड्युटी असते. काही कधी कधी गाव, डोंगराळ भाग किंवा घनदाट जंगलामध्ये काय असते, नोकरी असते. ज्या व्यक्तीला एकटं राहणं हे जे काय म्हणता येईल की शाप नसून वरदान वाटतो ना, तर त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची नोकरी आहे. म्हणजे आपण आपली फॅमिली एकदम आरामशीर, काही कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही, आपण आपल्या आयुष्यही जगू शकता आणि या निसर्गाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुमचा डेव्हलप होऊ शकतो. तर हे जे पद आहे तर हे त्याच लोकांसाठी आहे की जे स्वतःवर प्रेम करतात आणि जे निसर्गावर प्रेम करतात. आता गव्हर्नमेंटच्या वन विभाग कार्यालयाशी हे काय असतं, संलग्न असतं. चौथा प्रश्न आहे, हे पद जे आहे हे केंद्र सरकारचं आहे की राज्य सरकारचं आहे? बघा, आता वनरक्षक, वनसेवक, वनपाल, वनमजूर हे जे पद आहे हे राज्य सरकारच्या अंतर्गत भरल्या जाणारी पद आहे. महाराष्ट्र वन विभाग या अंतर्गत काय ही भरती केली जाते. आता ही जी आगामी 10,000+ जी भरती होणार आहे ती महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत होणार आहे. पण फॉरेस्ट ऍक्ट हा जो आहे हा केंद्रीय कायदा आहे. जे वन विभागाच्या ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये आपलं हे जे महापारेषण जे आहे ना तर ते तिथे त्यांचे पोल देखील रोवू शकत नाही, एवढा स्ट्रॉंग हा काय आहे, फॉरेस्ट ऍक्ट आहे. जर पाण्याची पाईपलाईन जर जायची असेल त्या वन विभागाच्या जागेतून रोडच्या साईडला तरीही ते अलाव करत नाही, एवढा स्ट्रॉंग हा काय आहे, फॉरेस्ट ऍक्ट आहे. पाचवा प्रश्न बघूया, महिलांसाठी यामध्ये संधी आहे का? हो, महिलांसाठी आत्ताच आपले जे वन विभागाचे मंत्री आहेत त्यांनी, गणेश नाईक यांनी 50% सरळ महिलांना या आगामी वनरक्षक, वनसेवक भरतीमध्ये आरक्षण दिलेलं आहे. महिलांसाठी खूप चांगली ह्या संधी आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठी काय आहेत, संधी आहेत, खुल्या आहेत. रिझर्वेशन सुद्धा यामध्ये लागू आहेत. काही पोस्ट वुमन फ्रेंडली क्षेत्रात दिल्या जातात. म्हणजे जर तुमचं महिला म्हणून सिलेक्शन झालं तर तुम्हाला अगदी घनदाट किंवा एकदम सेंटरला तुम्हाला जॉब नाही मिळणार. जिथे वुमेन फ्रेंडली आहेत, जिथे बाकीच्याही महिला आहेत, तर अशा म्हणजे बॉर्डरवरच्या ज्या आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते. 6वा प्रश्न, पोस्टिंग कुठे कुठे होते? बघा, राज्यातील कोणत्याही जंगल क्षेत्रामध्ये तुमची पोस्टिंग होऊ शकते.
देन डोंगराळ भाग असेल, कधी कधी तुम्हाला डोंगराळ भागात जावं लागतं, किंवा आदिवासी किंवा दुर्गम भागामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता असते, जिथे अक्षरशः हा 2 व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी तुम्हाला तिथे नोकरी करावी लागते. ठीक आहे. होम डिस्ट्रिक्ट गॅरंटी नाही आहे. म्हणजे जर समजा आता मी संभाजीनगरचा आहे, मी संभाजीनगरला फॉर्म भरला तर मला संभाजीनगरच मिळेल याची गॅरंटी नाही. तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते. फिजिकल आणि रिटर्न दोन्ही लागतात का? हो. आता ह्या दोन्हीही महत्त्वाच्या आहे, कारण तुम्हाला जंगली भागात काम करायचं आहे तर तुमचं शरीर जे आहे तर तेवढं धष्टपुष्ट असायला पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला जर कोणाला वाचवायचं आहे किंवा तुमच्यावर जर काही हिंस्र प्राण्यांचा जर हल्ला झाला तर त्यावेळेस तुम्ही स्वतःचं रक्षण करणं तुम्ही तेवढे कॅपेबल असले पाहिजे, किंवा दुसऱ्यांचं रक्षण करणं तुम्हाला आलं पाहिजे. यासाठी तुमचं फिजिकल जे आहे तर ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुमचं रिटर्न जे आहे तर ते बी असायला पाहिजे. प्रथम लेखी परीक्षा होते आणि मग फिजिकल टेस्ट होते. फायनल मेरिटमध्ये दोन्हींचा समावेश होतो आणि नंतर मग काय होतं की तुमचा नंबर लागतो. हा जॉब परमनंट असतो का? हो. ही आता सरकारची काय आहे, स्थायी नोकरी आहे, म्हणजे परमनंट आहे. यामध्ये तुम्हाला पेन्शन झालं, PF, ESIC, भत्ते वगैरे जेवढ्या शासनाच्या योजना आहेत किंवा शासनाच्या सोयी सुविधा आहेत, सुखसुविधा आहेत, तर त्या सगळ्या तुम्हाला यामध्ये मिळतात. प्रमोशन नंतर परमनंट होत असतं. म्हणजे एक 2-3 पदं आहेत, सिलेक्शन होतं, नंतर ट्रेनिंग होतं, प्रोबेशन होतं आणि परमनंट, असे 4 प्रकारचे सर्टिफिकेशन असतात. या 4ही पदामध्ये, 3-4ही पदामध्ये तुमचं वर्तणूक जर चांगली नसेल तर तुम्हाला 1, 2, 3 असे टर्मिनेशनचे वॉर्निंग वगैरे असतात. आणि जर तुमचं वर्तन सुधारलं नाही तर टर्मिनेशनचं देखील प्रावधान असतं. जरुरी नाही की ते होतच असतं, जवळपास सगळ्यांचं सिलेक्शन जे आहे तर ते होतच असतं. त्यामुळे काही नाही, पण हा एक प्रोसेसचा भाग आहे की जर एखादा चुकीचा माणूस जर आला तर त्याला त्या वेळेमध्ये जर त्याचं वर्तणूक चांगलं नसेल तर त्याला काढून टाकायचं प्राविधान किंवा प्रोव्हिजन जे आहे तर यामध्ये आहे. सर्व बेनिफिट्स यामध्ये मिळतात. DA, TA, पेन्शन्स वगैरे जे आहेत तर ते सगळं काही यामध्ये काय होतं, लागू होतं. कोणत्या विभागाअंतर्गत येतो? बघा, महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत, म्हणजे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे याच्या अंतर्गत तुमची काय असते, नोकरी असते. मंत्रालयातील पर्यावरण विभागाशी तुमचा डायरेक्ट संबंध येतो आणि वन संवर्धन आणि नियंत्रणासाठी काही ज्या प्रमुख संस्था आहेत यांच्याशी संलग्न राहून तुम्हाला काय करावं लागतं, काम करावं लागतं. 10वा आणि शेवटचा प्रश्न सर, यामध्ये युनिफॉर्म मिळतो का आणि कसा असतो? बघा, या भरतीमध्ये तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला युनिफॉर्म देखील मिळतो. आता बरेचसे लोक म्हणतात की सर युनिफॉर्म काम करत नाही किंवा माणसाचे कपडे कुठे काम करत असतात का? तर डेफिनेटली माणसाचे कपडे सुद्धा काम करत असतात. बघा, आता जर पोलीस मंडळी जी आहे, आपले पोलीस बंधू आहेत, यांना जर सिव्हिल ड्रेसवरती जर सांगितलं की तुम्ही सिव्हिल ड्रेसवरती काम करा तर म्हणजे त्यांचं इम्प्रेशन पडणार नाही. पण खाकीमधला जर समजा आपला पोलीस बंधू जर दिसला ना तर हे चोर उचक्के चोर भामटे जे आहेत ना तर सरळ सरळ लाईनीवर येतात. ते म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये तेवढा या युनिफॉर्मचा फायदा असतो. म्हणून तुम्हाला युनिफॉर्म जो आहे तो मिळतो. फॉरेस्टमध्ये ग्रीन रंगाचा हा काय असतो, युनिफॉर्म असतो. कॅमोफ्लॉज असतो, त्यावरती ऑफिशियल बॅज असतो आणि त्यावरती काय असतो, महाराष्ट्र शासनाचा लोगो असतो. शिस्तबद्ध वर्दी जे आहे तर हे काय आहे, वनसेवेचं प्रतीक आहे. तर तुम्हाला ही जंगलाचा हिरो व्हायचा असेल तर नक्कीच तुम्ही आगामी जी वनरक्षक भरती येणार आहे याची तयारी करा. आणि यानंतर उद्याचा जो व्हिडिओ असणार आहे, वनरक्षकाच्या जबाबदाऱ्या काय काय आहे, वनरक्षक म्हणून तुम्हाला काय काय कामं करावं लागणार, काय काय जबाबदाऱ्या असतात, काय प्रेरणा, मोटिवेशन, इन्स्पिरेशन काय असतं, हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ही जी सिरीज आहे ही जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्हाला ही वनरक्षक या पदाची ही तुमची एक चांगली जर्नी असणार आहे. फक्त आपण वरवरचीच माहिती नाही तर एक्झॅक्टली वनरक्षक या भरतीसाठी तुम्हाला काय काय अभ्यास करावा लागेल, कशा कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि तुमची तयारी कसली असला पाहिजे, अभ्यासाचं वेळेचं नियोजन कसं असलं पाहिजे, सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट पण करा आणि सबस्क्राईब देखील करू शकता. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. I'll see you soon in the next video. Till then, bye bye.